नमस्कार. आपण आज अतिशय वेगळ्या विषयावर इथे भेटलेलो आहोत. बघा, आजचा आपला विषय आहे FY-BCOMच्या पहिल्या सेमिस्टरमधल्या व्हॅल्यू ॲडेड कोर्स या अभ्यासक्रमाबद्दल समजून घेण्याची आज आपल्याला गरज आहे. तर त्यात विषय आपला असा आहे, व्हॅल्यू ॲडेड कोर्समध्ये सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्या सेमिस्टरसाठी एकूण 1 क्रेडिट पॉईंटसाठी हा विषय निवडलेला असणारच आहे. जेव्हा तुम्ही परीक्षा फॉर्म भरला त्यावेळेस त्या विषयाचं नाव आहे एम्प्लॉयबिलिटी स्किल एन्हान्समेंट प्रोग्राम. यामध्ये जे काही अनेक टॉपिक आहेत त्यापैकी आज आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. यासोबतच इतर अनेक जे काही टॉपिक आहेत ते इतर शिक्षक याच ऑनलाईन माध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. ते टॉपिक तुम्हाला शिकवणार आहेत. तर हे सगळं शिकून झाल्यानंतर हा जो एक शॉर्ट ड्युरेशन कोर्स आहे तो शिकून झाल्यानंतर तुम्हाला या विषयावर 30 गुणांची एक MCQ म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असलेली परीक्षा ही ऑनलाईन माध्यमाद्वारेच द्यायची आहे. आणि मग त्यानंतर तुमचे गुण हे तुम्हाला तुमच्या मार्कशीटमध्ये या बाबतीत दिसणार आहेत. तर आज सुरुवात करूया. विषयाचं नावच आहे एम्प्लॉयबिलिटी स्किल. म्हणजे एक डिग्री घेतल्यानंतर, शिक्षण पूर्ण केल्यानंतर, औपचारिक शिक्षण ज्याला आपण म्हणतो ते पूर्ण केल्यानंतर पुढे आपल्याला नोकरी मिळवण्यासाठी किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणकोणत्या अधिक अशा कलागुणांची गरज आहे, तर ते एन्हान्स करायचे आहेत, असतील तर वाढवायचे आहेत, नसतील तर ते मिळवायचे आहेत. यासाठी हा एक शॉर्ट टर्म प्रोग्राम हा प्रत्येक सेमिस्टरला म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या सेमिस्टरला हा कंपल्सरी असणार आहे. पहिल्या सेमिस्टरला याचं नाव आहे एम्प्लॉयबिलिटी स्किल एन्हान्समेंट प्रोग्राम आणि दुसऱ्या सेमिस्टरला आपण वेगळा प्रोग्राम, एक वेगळा कोर्स घेत असतो, त्याचं नाव आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट ॲक्ट. तर हे जे काही 2 प्रोग्राम आहेत त्याचे तुम्हाला पहिल्या सेमिस्टरला 1 आणि दुसऱ्या सेमिस्टरला 1 असे एकूण 2 क्रेडिट यामध्ये मिळवावे लागतात. तर त्यात सुरुवात करूया पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. जसं मी सुरुवातीला म्हटलो की हे तुम्हाला स्किल मिळवायचे आहेत, एम्प्लॉयबिलिटी स्किल जे काही प्राप्त करायचे आहेत त्यासाठी जे काही वेगवेगळे घटक आहेत त्यापैकी हा पहिला आहे. आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही जरी एक कॉमन कन्सेप्ट वाटली, जनरल एक कन्सेप्ट वाटत असेल, तरीही बघा यामध्ये अशा अनेक गोष्टी सामावलेल्या आहेत की ज्याचं तुम्हाला त्या अवगत कराव्या लागतात, त्या शिकाव्या लागतात. एक बेस्ट पर्सनॅलिटी काय असते? तुमच्यासमोर तुमचे काही आदर्श असतील. तुम्ही एखाद्या व्यक्तीला, एखाद्या नायकाला, एखाद्या राजकीय वर्तुळातील व्यक्तीला किंवा तुमच्या घरातील नातेवाईकांमधील मित्रमंडळींमधील एखाद्या व्यक्तीला आदर्श मानत असाल. तुमच्या दृष्टीने ती एक पर्सनॅलिटी, ते एक व्यक्तिमत्व अतिशय पूर्ण, परिपूर्ण, हुशार, बुद्धिमान, धाडसी वगैरे वगैरे अशा अनेक गुणांनी बहरलेलं असं व्यक्तिमत्व तुमच्या मताद्वारे ते असेल आणि तुम्हाला तो व्यक्ती आदर्श तुम्ही मानत असाल. तुमच्यासाठी एक पर्सनॅलिटी बनणं हे ते एक स्वप्न असेल किंवा ते एक ध्येय असेल. पण खरंच तसं आहे का? प्रत्यक्षात जेव्हा आपण म्हणतो की प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे, प्रत्येक व्यक्तीकडे कला, गुण वेगवेगळे आहेत, प्रत्येक व्यक्तीचं सामर्थ्य स्थान वेगळे आहेत, जसं आपण असं म्हणतो त्यावेळेस आपण हा विचार करतो का की 2 व्यक्ती कधीही एकसारखे असू शकत नाही, त्यांच्यात काही ना काहीतरी भिन्नता असणारच. मग इतर व्यक्तींची तुलना आपल्याशी करणं किंवा इतर व्यक्तींसारखं बनणं त्यापेक्षा आपल्यात कोणकोणते गुण आहेत तेच जर शोधून जर ते आपण चांगले पुढे आणले, त्यांचा वापर केला, तर मग खरी आपली प्रगती होणार आहे. तर त्यांचाच शोध घेण्यासाठी खरं तर हा कोर्स राबवला आहे असं आपण म्हणू शकतो. आता जसं मी सुरुवात केली की कोणत्या अशा काही आदर्श व्यक्तिमत्व तुमच्यासमोर आहेत, तर अनेक नावं तुमच्यासमोर येऊ शकतील. काही क्रीडा क्षेत्रातले असतील, काही अभिनय क्षेत्रातले असतील, काही संगीत क्षेत्रातले असतील, काही राजकीय क्षेत्रातले असतील. तर हे जे काही वेगवेगळे पर्सनॅलिटी आहेत त्या त्या क्षेत्रात त्यांनी अतिउच्च स्थान मिळवलेलं आहे. मग याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणावं का? मग तीच जर तुम्हाला बेस्ट पर्सनॅलिटी वाटत असेल तर त्याच्यामागचं खरं कारण काय की जी ती तुम्हाला पर्सनॅलिटी बेस्ट वाटते. मग जर आपण असं बघितलं
की एक आदर्श व्यक्ती बनण्यासाठी काय काय गरजेचं आहे. एक सामान्य बुद्धिमत्ता, मी सामान्य म्हणतोय, अति हुशार नाही म्हणत आहे. सामान्य ज्ञान, एक सामान्य अशी शरीरयष्टी, अशी या एक ॲव्हरेज गोष्टींची गरज आहे. मी असं म्हणतच नाही आहे की तुम्ही खूप सुंदर दिसलात पाहिजे, तुमचं शरीर फार पिळदार असलं पाहिजे, अतिशय आकर्षक चेहरा असला पाहिजे, अतिशय मधुर तुमचा आवाज असला पाहिजे, असं मी म्हणत नाही आहे. मी म्हणतो हे सगळं तुमच्याकडे सामान्य असलं, ॲव्हरेज असलं, तरीही तुम्ही एक चांगली पर्सनॅलिटी बनू शकणार आहेत. त्याच्यामागचं कारण हे आहे की या सगळ्या गोष्टींचा वापर तुम्ही कसा करून घेणार आहात. जे तुमच्याकडच्या सामान्य वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्यांचा तुमच्या आयुष्यात किती चांगला वापर करून घेता येईल यावरून तुमची पर्सनॅलिटी बनत असते. उदाहरण आपण एखाद्या खेळाडूचं घेऊ शकतो. मग खेळाडू म्हटलं तर, खेळ म्हटलं तर आपल्याला क्रिकेट आठवतं. क्रिकेट म्हटलं तर अर्थातच जी काही मोजकी नावं आठवतात त्यापैकी एकच नाव जे जगात अतिशय प्रसिद्ध आहे, सचिन तेंडुलकर. या व्यक्तीचं जर आपण उदाहरण घेतलं तर आता चांगल्या बाजू सगळ्या तुम्हाला माहीत आहेत. मग अशा काही गोष्टींकडे नजर आपण टाकूया की त्या सामान्य नाही आहेत किंवा सामान्यापेक्षाही त्या व्यक्तीला कमी मिळालेल्या आहेत. सचिन तेंडुलकर आपल्याला माहिती आहे, या व्यक्तीची उंची ही ॲव्हरेज इंडियन हाईट आहे. एक सामान्य भारतीय नागरिकाची जेवढी उंची असते तेवढीच उंची आहे. क्रिकेट जगतामध्ये सचिन तेंडुलकरपेक्षा उंच अनेक व्यक्तिमत्व आहेत की जे पण यशस्वी आहेत, पण तरी ह्या व्यक्ती त्या सर्वांसमोर टिकला, सर्वांशी स्पर्धा करू शकला. याचं कारण आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण हा व्यक्ती का यशस्वी होता की त्यांनी त्यांच्या एकाच गोष्टीचा, एकाच गुणाचा फायदा करून घेतला आणि तोच जगासमोर ठेवला. त्या एका चांगल्या गुणाच्या पुढे इतर अनेक गोष्टी ज्या सामान्य नव्हत्या, सामान्यपेक्षा कमी त्या व्यक्तीला मिळाल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टींवर आपोआप मात केली गेली. हे लक्षात घ्या. आता हा महत्त्वाचा मुद्दा यासाठी कारण सगळ्यांना काही सगळ्या गोष्टी मिळालेल्या नसतात. काहींना काही गोष्टी चांगल्या मिळालेल्या असतात, काहींना नशिबाने त्या कमी मिळालेल्या असतात. मग आपण कमी गोष्टींकडे बघणार आहोत का? जे आपल्याकडे कमतरता आहे त्याच्याकडे बघणार आहोत का? त्याच्याने तर काही साध्य होणार नसतं. मग आपल्याला काय चांगलं मिळालेलं आहे, त्याचा काय चांगला वापर करता येणार आहे, यावर या सगळ्या गोष्टी आपलं आयुष्याचं यश हे अवलंबलेलं असतं. बघा, आता तुमच्यात कोणकोणते गुण आहेत हे खरं शोधायची जबाबदारी खरी तर तुमची आहे. किंवा तुमच्यात जर चांगले मित्र मैत्रिणी असतील तर ते नक्कीच तुम्हाला योग्य सल्ला देतील, तुमचं योग्य निरीक्षण करतील, अवलोकन करतील किंवा मूल्यमापन करतील, काही असो, एक चांगला सल्ला देतील आणि तुमच्यातले चांगले वाईट जे काही गुण आहेत ते तुम्हाला एका आरशाप्रमाणे सांगतील. आरशाप्रमाणे मी म्हणतो आहे, म्हणजे जे आहे तसंच, जसंच्या तसं तुमच्यासमोर ठेवतील. त्यात अजिबात काही फेरफार करणार नाहीत. जसा आरसा पटकन तुमचं प्रतिबिंब तुम्हाला दाखवतो, तसं एक आरशासारखा मित्र किंवा एखादा मार्गदर्शक, मग हे कोणी असू शकतं, शिक्षक असू शकतात, तुमचे आईवडील असू शकतात, मित्र मैत्रिणी असू शकतात, किंवा कोणी असा व्यक्ती की जो तुम्हाला योग्य सल्ला देतो आहे, तुमच्या एका व्यक्तिमत्वाबाबत तुम्हाला काही चांगल्या गोष्टी सांगतो आहे, असाही व्यक्ती तुम्हाला मदत करू शकतो. किंवा तुम्ही स्वतःचंही परीक्षण करू शकतात, आत्मपरीक्षण ज्याला आपण म्हणतो, हेही करू शकतात. याद्वारेही तुम्ही स्वतःबद्दल जाणून घेऊ शकतात. आता कोणत्या गोष्टींवर भर द्यायचा आहे? अर्थातच सकारात्मक गोष्टींवर भर द्यायचा आहे. तुमचं अक्षर चांगलं आहे तरीही तुम्हाला फार चांगलं पुढे नोकरी मिळू शकते किंवा तुम्ही व्यवसायातही चांगलं काम करू शकतात. तुमचा आवाज चांगला आहे, तुम्ही चांगला संवाद साधू शकतात, तुमची विचार करायची क्षमता चांगली आहे, तुमचा पेशन्स चांगला आहे, तुमचा धीर चांगला आहे, तुम्ही जोखीम घेऊ शकतात, तुम्ही दडपणाखाली काम करू शकतात, किंवा तुम्हाला नको त्या गोष्टींची भीती वाटत नाही, असे किती गुण आहेत. हे जसे याला वेगळ्या भाषेमध्ये सॉफ्ट स्किल म्हटलं गेलेलं आहे. स्वतःला चांगलं प्रेझेंट करता येणं, एक चांगली स्थिर पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व बनणं, ह्या अशा अनेक पैलू एका व्यक्तिमत्वाचे. त्यापैकी तुमच्याकडे कोणता आहे हे तुम्हाला शोधायचं.
आता हे शोधल्यानंतर पुढचा भाग राहतो की त्याचा वापर पुढे कसा करायचा आहे आणि ज्या गोष्टी आपल्याकडे कमी आहेत, ज्यात आपण कमी पडतो आहे, त्यामध्ये आपण कसं काय स्वतःला वरती आणू शकतो, हा भाग आहे. इथे कोणताच चमत्कार नसतो, इथे कोणती जादू नसते. इथे फक्त एक असतं की कष्ट, श्रम, परिश्रम, हार्डवर्क ज्याला आपण म्हणतो, याच्याने या गोष्टी आपल्या आयुष्यात यात प्रगती होत असते, या गोष्टी सुधरत असतात. तुमच्यात जी कमतरता आहे त्यावर लक्ष देऊन आपण बरोबर ती सुधारण्याचा प्रयत्न केला, ती सवय बदलण्याचा प्रयत्न केला, स्वतःमध्ये अशा हळूहळू एक एक छोट्या पायरीनुसार जर बदल करत गेली तर मग आपली अशी प्रगती होत असते. तुमचं अक्षर चांगला नाही आहे, तुम्हाला असं वाटतं आहे, हा फारच अतिशय छोटासा मी भाग बघतो आहे, एकूण पर्सनॅलिटीमधला अतिशय छोटासा भाग. त्यावर काय पर्याय? काही विद्यार्थी म्हणतात माझं अक्षरच असं आहे. हो, पण ते कशामुळे झालं? तुमच्या सवयीमुळे झालं आहे. बरेच जण म्हणतात एकदा शिकले, एकदा अक्षर ज्या पद्धतीने यायला लागलं त्यात काही सुधारणा होत नाही. मला हे मान्य नाही. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये सुधारणा करता येत असते, करता येऊ शकते. फक्त आपण त्या पद्धतीने, त्या शिस्तीने त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे आणि त्या कटाक्षाने ती सुधारणा करण्याची सवय स्वतःकडे लावून घेतली पाहिजे. मी म्हणतोय सवय, मी याला प्रयत्न म्हणत नाही आहे. प्रयत्न आपण एकदा, दोनदा, तीनदा असे करत असतो. सवय मात्र ही कायमची असते, किंवा प्रयत्न करण्याची सवय असंही म्हणू शकता. तर बघा, ही आधी एक तुम्ही करायची आहे, एक गृहपाठ म्हणून, की आपल्याकडे काय गोष्टी चांगल्या आहेत आणि काय गोष्टी चांगल्या नाही आहेत. ज्या चांगल्या आहेत त्या चांगल्या ठेवण्याकडे, अजून त्यामध्ये प्रगती करण्याकडे आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि ज्या चांगल्या नाहीतच आहेत तर त्या कशा आपण सुधारवू शकतो, किंवा त्याचा आपल्याला अपाय कसा कमी होईल, नुकसान कसं कमी होईल त्याच्याने, हा एक विचार त्यासोबत करायचा असतो. आता खरं तर यामध्ये असंख्य उदाहरणं आहेत की एका व्यक्तीने कसं ही प्रगती केली पाहिजे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट केली पाहिजे. पण याच्यातले जे काही सामान्य घटक आहे ते सामान्यपणे तुमच्याकडे असले पाहिजे, त्याची तर मी एक यादी तुम्हाला करून देऊ शकतो. सामान्यपणे एक चांगली पर्सनॅलिटी जर काही असण्याची गरज आहे तर त्यांनी नीटनेटके कपडे घातलेले पाहिजे, पुरेसे कपडे घातलेले पाहिजे. यामध्ये एक सिंधी वाक्प्रचार आहे. सिंधी लोकांमध्ये असं म्हटलं जातं, खाओ जो खुद को साजे और पहनो जो दूसरों को साजे. म्हणजे तुम्ही असं अन्न खायचं आहे की जे तुम्हाला आवडतं आहे, तुमच्यासाठी योग्य आहे, आणि असे कपडे घालायचे जे इतरांना चांगले वाटतील बघायला. जे तुम्हाला चांगलं वाटतं आहे, तुम्हाला कम्फर्टेबल आहे, बरोबर आहे, तसं करायलाच पाहिजे. पण यासोबत इतरांनाही तुमच्याकडे बघायला चांगलं वाटलं पाहिजे. म्हणून आपला जो वेश आहे, वस्त्र आहेत जे आपण परिधान करणार आहोत, ते साधारणपणे आपल्यालाही एक वेळ थोडीशी अडचणी जाणवू शकते, पण इतरांना मात्र बघायला त्यांना ते आवडलं पाहिजे, पटलं पाहिजे. तुमच्याकडे बघताना त्यांना सकारात्मक विचार आले पाहिजे. साधारणपणे असं असलं पाहिजे. तर आपण जे कपडे घालणार आहोत, वेश परिधान करणार आहोत, त्याबद्दल बोललो की जे इतरांसाठी कम्फर्टेबल साधारणपणे असले पाहिजे, असा एक भाग आहे. अति कमी, अति जास्त दोन्ही प्रकारात ते नसावेत. पुरेसे, वातावरणाशी साजेसे, परिस्थितीशी साजेसे किंवा एखाद्या प्रसंगाशी साजेसे असे साधारणपणे आपण कपडे परिधान करत असतो. लग्न समारंभ किंवा इतर वाढदिवस किंवा अजून काही कार्यक्रम असतील, सहल असेल किंवा परीक्षा असेल किंवा एखादी दुःखद घटना असेल, या अनेक ठिकाणी आपण वेश परिधान करण्याची पद्धत बदलतो साधारणपणे. तर तिथं जशी आपण ती पद्धत वापरत असतो तशीच एक पद्धत या वेशाच्या संदर्भात, कपड्यांच्या संदर्भात आपल्याला जोपासायची असते. हा पण एक सवयीचा भाग झाला. आता पुढचा भाग आहे संवाद साधणे. आता यात दोन प्रकार आहेत, एक लेखी आणि दुसरं तोंडी. आपली भाषा सुस्पष्ट, योग्य मर्यादेमध्ये, योग्य परिस्थितीचा विचार करून, जर जागा कमी असेल तर कमी आवाजात, जर जास्त लोक ऐकणार असेल तर थोडंसं जास्त आवाजात आपल्याला बोलणं अपेक्षित आहे.
लेखी संवाद असेल तर शब्दांचा योग्य वापर, मोजका वापर आणि तरीही आपल्या भावना, म्हणणं, विचार समोरच्यापर्यंत पोहोचवणे, तेही परिपूर्ण पोहोचवणे, यासाठी लेखनाची हातोटी एक असणं गरजेचं आहे. हाही पर्सनॅलिटीचाच भाग आहे. आपले विचार इतर लोकांपर्यंत योग्य वेळेत, योग्य पद्धतीने, परिपूर्णपणे पोहोचवणे ही एक कला आहे. याला कम्युनिकेशन स्किल असंही म्हटलं जातं. SY-BComला बिझनेस कम्युनिकेशनमध्ये परत सेमिस्टर नंबर 3मध्ये तुम्ही याचा अभ्यास करणार आहात. तर बघा, चांगला वेश, चांगली वाणी किंवा चांगलं बोलणं, चांगले शब्द हे आपल्याकडे नेहमी असले पाहिजेत. आता पुढचा एक भाग आहे, एक स्वभाव. असं म्हणतात की स्वभावाला औषध नाही, स्वभाव बदलता येत नाही, पण त्यावर नियंत्रण काही प्रमाणात ठेवता येतं. आणि हे काही प्रमाण मात्र तुम्हाला यशाच्या बऱ्याच पुढे घेऊन जाऊ शकतं. कुठे बोलायचं आहे, कुठे नाही बोलायचं आहे, कुठे किती बोलायचं आहे, कुठे थांबायचं आहे, कुठे चांगल्या पद्धतीने ऐकायचं आहे, या गोष्टी स्थल, काल, स्वरूप यानुसार बदलतात. स्थल, कालनुसार या बदलत असतात. हे एक स्वतःमध्ये परीक्षण करणं गरजेचं आहे. बोलण्यापूर्वी समोरच्याचं ऐकलं पाहिजे, समोरच्याचं बोलणं पूर्ण झालं पाहिजे, यानंतर आपल्याला बोलायचं आहे. आपलं म्हणणं नेमक्या शब्दात मांडायचं आहे. अति पाल्लाळ असं लावायचं नाही आहे की एक एक संकल्पना सारख्या वेगवेगळ्या भाषेमध्ये, वेगवेगळ्या शब्दांमध्ये सारखी सांगायची नाही आहे, हेही जाणून घेतलं पाहिजे. समोरचा ज्या वयोगटातला विद्यार्थी आहे, ज्या वयोगटातला व्यक्ती आहे, त्याचं भान ठेवून आणि समोरचा सध्या कोणत्या मानसिक स्थितीमध्ये आहे याचंही भान ठेवून आपल्याला संवाद साधायचा असतो. तर हे संवाद साधण्याचं कौशल्य हे सगळ्यात मोठा भाग आहे पर्सनॅलिटीमधला. आधी मी जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तेच आधी पूर्ण करतो आहे. पेहराव, यानंतर संभाषण कौशल्य, यानंतर स्वभाव. आता स्वभाव आणि संभाषण कौशल्य हे सारखे एकत्र येतात आहे. जर एकत्र येत असतील तर त्याचं कारण असं, बोलण्यातनं स्वभाव कळत असतो. एक व्यक्ती कोणत्या पद्धतीने बोलतोय, कोणत्या पद्धतीने लिहितोय, यातनं त्या व्यक्तीचं अंतर्मन म्हणजे स्वभाव आपल्याला कळत असतो. मग हे जर अंतर्मन कळणार असेल, स्वभाव कळणार असेल, तर आपले शब्द समोरच्यांपर्यंत कसे पोचले पाहिजे याची आपण इथून पुढे काळजी घ्यायला पाहिजे. कारण त्यातनं तुमचं प्रतिबिंब समोरच्याच्या मनात तयार होणार आहे. यासाठी हे महत्त्वाचं आहे. आता ह्या 3 गोष्टी झाल्यानंतर ज्या काही गोष्टी उरतात त्या थोड्याशा कमी महत्त्वाच्या आहेत. आता कमी महत्त्वाचे यासाठी मी म्हणेन कारण त्याचा फारसा परिणाम पर्सनॅलिटीवर होत नसतो. सुदृढ शरीर, निरोगी शरीर हा एक पर्सनॅलिटीचाच भाग आहे. जर तुम्ही निरोगी नसाल, तुम्हाला काही छोटासाही आजार असेल, तर समोरच्यावर त्याचं वेगळं प्रतिबिंब पडतं आहे. तुम्हाला थोडासा खोकला येत असेल, शिंका येत असतील किंवा सारखा नाकाकडे असा हात जात असेल, काही होत असेल, सारखं तुम्ही समोरच्याकडे न बघता इतर ठिकाणी बघत असाल, अशा अनेक गोष्टींचा आपल्या संभाषण कौशल्यावर परिणाम होत असतो. तर सांगायचा भाग हा की शरीर हे सुदृढ असलं पाहिजे, निरोगी असलं पाहिजे आणि इतर चुकीच्या सवयींपासून दूर असलं पाहिजे. ते सामान्य बाब आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही फार सुंदर असलं पाहिजे, तुमचं शरीर सौष्ठव असलं पाहिजे, पिळदार शरीर असलं पाहिजे, असं मी म्हणत नाही आहे. मी परत त्या मुद्द्यावर येतो की एक सामान्य व्यक्तिमत्व असलं तरीही चालणार आहे. तर हे झालं आपल्या स्वतःच्या काळजीबाबत. आपलं शरीर सुदृढ राहावं, योग्य आहार मिळावा, एक शरीर सुदृढ निरोगी राहण्यासाठी थोडाफार व्यायाम, योगासनं किंवा अजून काही जे करण्याची गरज असते ते करत राहावं. याच्यामुळे तुमचं शरीर एक चांगला बॅलन्स मेंटेन करत असतं. तेही गरजेचंच आहे. ते तुमच्या दिनचर्येचा, डेली रुटीनचा भाग असणं गरजेचं आहे. यामुळे तुमच्या स्वभावावरही परिणाम होत असतो. जेव्हा तुमचं शरीर सुदृढ असतं, निरोगी असतं, तेव्हा तुमचे विचारही त्या पद्धतीने असतात. थोडंफार आजारी पडलो तर आपले विचार थोडेसे नकारात्मकतेकडे झुकत असतात. हे लक्षात घ्या. तुमच्या तब्येतीचा तुमच्या विचारांवर परिणाम होत असतो, त्यानुसार स्वभाव बदलत असतो. त्यामुळे ह्या ज्या काही 3-4 गोष्टी आहेत या महत्त्वाच्या आहे, आपण असं म्हणूया. आता ज्या काही अजून काही गोष्टी आहेत
पर्सनॅलिटीचा जो भाग असणार आहे त्या म्हणजे लक्षपूर्वक ऐकण्याची क्षमता आणि नेमके ऐकून घेण्याची क्षमता. आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे ते बरोबर टिपणं आणि ते पूर्णपणे लक्षात ठेवणं आणि मग त्याची अंमलबजावणी करणं फार महत्त्वाचा भाग आहे. जर समोरचा बोलतोय, लक्ष देऊन बोलतोय आणि तुमचं लक्ष नाही आहे, तुम्ही म्हणाल अरे परत सांगा, हे काही ऐकायचं राहून गेलं, याचा अर्थ तुम्ही लक्ष देत नव्हता. समोरचा व्यक्ती यावरनं तुमच्या पर्सनॅलिटीचं जजमेंट करणार आहे. एकदा सांगितलं आहे, तुमच्या परफेक्ट लक्षात आहे, याच्यावरनं लगेच समोरचा व्यक्ती म्हणेल की तुम्ही हुशार आहात, बुद्धिवान आहात, असा त्यांच्या मनात ग्रह निर्माण होत असतो. ऐकण्याची क्षमता आहे, यासाठी काहीच वेगळं करावं लागत नाही, फक्त एकाग्रतेने समोरच्याचं बोलणं आपल्याला ऐकावं लागतं. तर लिखाणाबाबत बोललो आपण, स्वभावाबाबत बोललो. स्वभाव जरी बदलता येत नाही पण तो सामान्य ठेवणं. अति राग येत असेल त्यावर नियंत्रण मिळवणं, अति आनंदी असाल तरी त्यावरही थोडंसं नियंत्रण मिळवणं हे गरजेचं असतं. यामुळे आपलं जे काय म्हणणं आहे ते आपण व्यवस्थित पद्धतीने मांडू शकत असतो. अति रागात असलेला व्यक्ती हा कधीही स्पष्टपणे आपले विचार मांडू शकत नाही, तर अतिशांत व्यक्तीही पूर्णपणे बोलू शकत नाही. म्हणजे राग करायचा नाही मग शांत राहायचं का, असाही अर्थ होत नाही. तर अति राग नाही करायचा. अति रागात बोलून उपयोग नसतो, कारण त्या गोष्टी चुकीच्या घडत असतात. अति शांत राहिले तर लोक तुम्हाला गृहीत धरत असतात. तुमचा होकार किंवा नकार जे काही त्यांना वाटेल ते गृहीत धरत असतात. योग्य वेळेस शांतता भंग करणे, मौन सोडणे याचीही गरज असते. योग्य वेळेत बोललं गेलं पाहिजे, पण अति पण बोललं गेलं नाही पाहिजे. तर स्वभाव जर तुमचा शांत असेल तर त्याला थोडंसं फुलवण्याची, मोकळा करण्याची गरज आहे. जर तुम्ही अति लवकर क्रोधित होत असाल, राग तुम्हाला येत असेल तर त्याला थोडंसं नियंत्रण आणण्याची गरज आहे. असं म्हणतात, मी माझ्या लहानपणी शिकलो की अति राग आला तर 1 ते 10 आकडे मनात मोजायचे. म्हणजे गणिताचा रागाचा तसा संबंध नाही, पण यांनी याच्यात एक सांगितलेलं की 1 ते 10 आकडे मोजण्यापर्यंत जेवढा अवधी जातो तेवढ्यात राग थोडासा शांत होतो. 1 ते 10 आकडे मोजण्यामध्ये जो अवधी जातो किंवा जे विचार तिकडे लागतात त्याच्याने आपले थोडेसे विचार त्या मुख्य गोष्टीकडनं थोडेसे वेगळे होतात. थोडं त्या मुख्य गोष्टीचं महत्त्व कमी होतं, त्याची गंभीरता थोडीशी कमी होते असं मी म्हणतो आहे. तुमचा राग पूर्णपणे जाईल असं मी म्हणत नाही, पण हे 1 ते 10 आकडे मोजणं म्हणजे स्वतःवर नियंत्रण मिळवण्याचं एक माध्यम आहे. मग असं नियंत्रण मिळवल्यानंतर काय होतं, अर्थातच थोडासा राग कमी होतो, थोडासा अवधी मिळतो, एका वेगळ्या अँगलने आपण त्या गोष्टीकडे बघतो आणि कदाचित आपण चांगल्या पद्धतीने ती सोडवू शकतो. तर हे किती सोपं हा भाग आहे. संयम असणं जसा स्वभावाचा भाग आहे, पण कितपत संयम ठेवायचा असतो हाही त्या परिस्थितीवर अवलंबून असलेला एक प्रश्न आहे. थोडक्यात काय तर ही पर्सनॅलिटी ही काय एका वाक्यात, एका शब्दात, एका पानात लिहिली जाणारी गोष्ट नाही आहे. पण आपली पर्सनॅलिटी, आपलं व्यक्तिमत्व सर्वसामान्यपणे स्वीकारलं जावं अशी एक आपण व्यवस्था करून ठेवली पाहिजे. स्वतःची आपण त्या ठिकाणी आपण स्वतःला नेऊन ठेवलं पाहिजे. सर्वसामान्यपणे मी असं म्हणतो, तुमची पर्सनॅलिटी किती चांगली असेल तर काही लोक तुम्हाला भेटतीलच की ते तुमच्यामध्ये काही त्रुटी काढतील, त्यांचं तुमचं पटणार नाही, तुम्हाला तिथे अपयश मिळेल. मग अशा वेळेस तुम्ही म्हणाल की आपली पर्सनॅलिटी आपण चांगली डेव्हलप केली पण तरी अपयश हे काही प्रमाणात असणारच आहे, हेही लक्षात घ्यायचं आहे. अपयश पचवणं, यशाने हुरळून न जाणं हाही एक चांगल्या पर्सनॅलिटीचा भाग आहे, हा संयमाचा भाग आहे. अपयश हेही शेवटचं नसतं आणि यश हेही शेवटचं नसतं, त्या सारख्या होत राहणाऱ्या गोष्टी असतात. हे एकदा लक्षात घेतलं की मग तुम्हाला फार काही मिळवण्याचा आनंदही होणार नाही आणि फार काही गमावल्याचं दुःखही होणार नसतं. तर हे एक नेहमी लक्षात ठेवायचं असतं. काही सामान्य म्हणी असतात, सुविचार असतात, त्यांचं वाचन जर आपण रोज केलं, आता आपण आपल्या महाविद्यालयात बघतो की अनेक ठिकाणी भिंतीवर असे सुविचार लिहिलेले आहेत. जाता त्या सुविचारांकडे लक्ष गेलं, त्याच्यातलं काही वाचले तर बघा लगेच काही वेगळा विचार आपल्या मनात येत असतो. शक्यतो तो चांगलाच विचार असतो, तो आपल्याला चांगल्या गोष्टींकडे घेऊन जात असतो. तर कधी असं सुविचार वाचणं
किंवा ते मनात आणणं, स्वतःचं परीक्षण करणं, हे कधीकधी खरंच फार उपयोगाची गोष्ट अशी बनून जात असते. तरी अशी आपली पर्सनॅलिटी असते. आपण जशी डेव्हलप करतो त्या पद्धतीने ती डेव्हलप होते. सवय, शिस्त हे पर्सनॅलिटीमधले अत्यंत महत्त्वाचे शब्द आहेत. आपण स्वतःला काय सवय लावून घेतो आहे, शिस्तही त्याला आपण दुसऱ्या प्रकारे म्हणू शकतो की स्वतःची शिस्त कशी आहे, हा एक भाग आहे. आपण आपला वेळ कोणत्या ठिकाणी गुंतवतो आहे, कोणत्या गोष्टींमध्ये गुंतवतो आहे, हा एक पुढचा महत्त्वाचा भाग तुम्ही नोंदवून घेऊ शकता. एखाद्या व्यक्तीचा वेळ व्यायामशाळेत जातो आहे का, वाचनालयात जातो आहे का, स्त्री असेल तर तिचा वेळ स्वयंपाकघरात जातो आहे का, किंवा काही नवीन काही तयार करण्यामध्ये, नवीन काही शिकण्यामध्ये जातो आहे का. तुम्ही तरुण आहात, मग तुमचा वेळ मित्रांची गप्पा मारण्यात जातो आहे का. बरं, तुमचे मित्र कोण आहेत, त्यांचे स्वभाव काय आहेत, त्यांच्या स्वभावाचा तुमच्यावर परिणाम होत असतो, स्वभावाची, विचारांची देवाणघेवाण होत असते. म्हणून आपण साधारणपणे म्हणतो की मित्रमैत्रिणी ह्या अतिशय चांगल्या अशा असल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टींचा तुमच्यावर परिणाम होतो. वेळ कुठे जातो आहे तुमचा. तुम्हाला गाण्यामध्ये आवड आहे, मग तुम्ही त्याच्यात वेळ जातो आहे का, कविता करण्यात वेळ जातो आहे का, गोष्ट सांगण्यात वेळ जातो आहे का, काही फिरण्यामध्ये, काही शेती करण्यामध्ये, कुठे भटकण्यामध्ये, खरेदी करण्यामध्ये कुठे वेळ जातो आहे, कुठं तुम्हाला वेळ टाकायला आवडतो आहे, हे एक तुम्हाला स्वतःवर लक्ष देऊन बघायचं आहे. कारण हा टाकणारा वेळ म्हणजे ती गुंतवणूक आहे भविष्यामधली, जी गुंतवणूक भविष्यात तुम्हाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन देऊ शकते. अभ्यास करणारा व्यक्ती एका वेगळ्या ठिकाणी यश प्राप्त करणार आहे. क्रीडांगणावर वेळ घालवणारा व्यक्ती वेगळ्या ठिकाणी यश प्राप्त करणार आहे, हे ठरलेलं आहे. अभ्यास करणारा एकदम खेळायला गेला आणि तिथे त्याने फार यश मिळवलं असं फक्त स्वप्नातच होऊ शकतं, किंवा असं होणं कठीण आहे. तर तुमचा वेळ कुठे जातो आहे, वेळेची गुंतवणूक तुम्ही कुठे करताय, किती करताय, ही पण एक फार महत्त्वाची बाब आहे. ही तुम्हाला या वयात, या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण किंवा लक्षपूर्वक ही समजून घ्यायची आहे. आता हे झालं वेळेच्या बाबतीत, स्वतःच्या नियोजनाच्या बाबतीत, स्वतःच्या मी शिस्तीच्या बाबतीत बोललो, सवयींच्या बाबतीत बोललो. हे सगळं तुम्हाला शोधायचं आहे. तुमच्या चांगल्या सवयी कोणत्या आहे, चांगली शिस्त कोणती आहे आणि काय चांगलं नाही आहे, हे शोधावं लागणार आहे. जर तुम्ही शोधू नाही शकलात तर तुम्हाला इतरांची मदत घ्यावी लागणार आहे. मदत घेणं कधीही चांगलं, पण मदत कोणाकडनं घ्यावी हे मात्र तुम्हाला आधीच चांगला विचार करून ठेवावा लागणार आहे. मदत ज्याच्याकडनं घ्यायची तो तुमचा चांगला मित्र, मैत्रीण, चांगला हितचिंतक असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे विश्वास कोणावर ठेवायचा. मग हाही एक भाग बनतो. लगेच पर्सनॅलिटीचा पुढचा मुद्दा एक तयार होतो की समोरच्या व्यक्तीला कसं ओळखावं. आपल्यासाठी योग्य, सोबत असण्यासाठी योग्य व्यक्ती, सोबत काम करण्यासाठी योग्य व्यक्ती कोण आहे, कोणासोबत आपण वेळ घालवला पाहिजे, हे निवडणंही एक कला आहे. आणि तो जो व्यक्ती व्यवस्थितपणे निवडू शकतो, अर्थातच चांगल्या व्यक्तीसोबत राहण्याचे फायदेही त्याला मिळतच असतात. कोणासोबत राहणं, समोरच्याचा स्वभाव ओळखून घेणं, समोरच्याच्या बोलण्याकडे लक्ष देणे, याच्यातनं आपल्याला कळत असते की तो कितपत खरं बोलतोय, कितपत चांगलं बोलतोय, काय दडवतोय का काय, समोरच्याच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरनं आपल्याला सगळं कळत असतं. आपण नेहमी म्हणतो संभाषण हे फेस टू फेस असलं पाहिजे, समोरासमोर असलं पाहिजे. ते सगळ्यात बेस्ट कम्युनिकेशन आहे, बरोबर आहे. यामध्ये समोरासमोर असणं म्हणजे आय कॉन्टॅक्ट, नजरा एकमेकांना साधारणपणे भिडलेल्या पाहिजे. असं अतिशय असं रोखून बघायचं नाही आहे. मग नजरेतच बघितलं पाहिजे, कुठे इकडं नजर गेलीच नाही पाहिजे असं पण करायचं नाही आहे. त्याच्याने समोरच्याच्या मनात गैरसमज तयार होऊ शकतो. किंवा अतिशय एकच सेकंद फक्त बघायचं आणि बाकी इतर ठिकाणी बघत राहायचं आहे, असंही करायचं नाही आहे. समोरचा बोलतोय आणि तुम्ही इतर ठिकाणी लक्ष दिलं तर त्याला असं वाटेल की तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतायत. आणि एकटक बघत राहिलं तर असं वाटेल की बोलणं सोडून इतरच गोष्टींकडे लक्ष देतात. असे अनेक प्रकार होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडे बघायचं आहे, ऐकायचं आहे, निरीक्षण करायचं आहे, आय कॉन्टॅक्ट पण मेंटेन करायचं आहे. तर ती पण एक कला आहे, ती तुम्हाला सवयीने प्राप्त होत असते. समोरच्या व्यक्तीवरचे हावभाव नकळतपणे
त्या भावना आपल्या चेहऱ्यावर उमटत असतात. तुमच्या चेहऱ्यावर उमटलेल्या भावना तो व्यक्ती वाचत असतो, त्यानुसार ते संभाषण पुढे जात असतं. समोरचा व्यक्ती दुःखी आहे, तो काहीतरी त्या स्वतःबद्दल झालेलं काही वाईट घटनेचं कथन करतोय आणि तुमच्या चेहऱ्यावर मात्र हसू आहे, तुम्ही रिलॅक्स आहे, निर्विकार आहात, ते समोरच्याला अर्थातच आवडणार नाही आहे. पण त्यासोबतच तुमचेही भाव दुःखी झाले, तुम्हालाही थोडंसं वाईट वाटत असेल तर नक्कीच तिथे विचार जुळले असं आपण म्हणू शकतो आणि तिथे संभाषण चांगलं होऊ शकणार आहे. आता या बळजबरी करायच्या गोष्टी नाही आहेत. समोरच्याला आनंद झाला म्हणून तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे, त्याला दुःख झालं म्हणून तुम्हाला व्हायला पाहिजे, हे असं कंपल्शन नाही आहे. पण हे साधारणपणे होतं जेव्हा तो समोरचा व्यक्ती तुमच्या चांगल्या ओळखीचा असेल, चांगली मैत्री असेल, तेव्हा आपोआपच या गोष्टी घडत असतात, भावना एकमेकांपर्यंत पोहोचत असतात. तुम्ही टी व्ही बघतात, चित्रपट बघतात, मोबाईलमध्ये तुम्ही अनेक कार्यक्रम बघत असतात. ते जर तुम्ही लक्षपूर्वक बघितले नाही तर तुम्हाला त्याचा पूर्ण आनंद घेता येणार नाही. तुमच्यासमोर मोबाईल आहे, टी व्ही आहे, काही कार्यक्रम चालू आहे किंवा क्रिकेटची मॅच बघताय, तुमचं लक्ष भलतीकडेच आहे, तुम्ही त्याच्यासमोर आहात पण लक्ष दुसरीकडे आहे, तुम्ही त्या खेळाचा आनंद घेऊ शकणार नाही, त्या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकणार नाही. हे जसं तिथे शक्य असतं तसंच संभाषणात पण तीच गोष्ट आहे. तर संभाषण कौशल्याबद्दल आपण बोललो, हावभावाबद्दल बोललो, स्वभावाबद्दल बोललो, शिस्ती सवयीबद्दल बोललो. ह्या सगळ्या गोष्टींना एकत्रितपणे सॉफ्ट स्किल असंही म्हटलेलं आहे. पण इथेच हा मुद्दा संपत नाही आहे. मुद्दा याच्याही पुढे जातो आहे, कारण आपल्याला एम्प्लॉयबिलिटी स्किल मिळवायचे आहेत. आपल्याला चांगलं व्यक्तिमत्व तर बनवायचंच आहे, पण यासोबत आपल्याला चांगल्या ठिकाणी नोकरी मिळेल किंवा आपणच स्वतः चांगला उद्योगधंदा सुरू करू शकतो, याचेही स्किल आपल्याला अवगत करायचे आणि त्याचं एन्हान्समेंट करायचं आहे, अपलिफ्टमेंट करायचं आहे. ती चांगली गुण सवयी आपल्याला अजून सुधारायच्या आहेत, याच्यात हा अर्थ आहे. तर अजूनही याबाबतीत